बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकच्या आखाड्यातून। नाशिकवरून महायुतीचा घोडा आडलाय। नाशिक मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आग्रही आहेत। त्यामुळे नाशिकचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये। नाशिकवरून शिवसेना राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला। नाशिक शिवसेनेला सुटल्याचा दावा। नाशिकच्या दाव्यावरून भुजबळ मागे हटेना। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी हेमंत गोडसे मुंबई ते नाशिक अशा फेऱ्या मारतायत, तर अजय बोरस्तेही उमेदवारीची लॉटरी लागेल या आशेवर आहेत। दादा भुसे यांनी नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल असे संकेत दिलेत। नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे। त्या पद्धतीने नाशिकमध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। नाशिकची उमेदवारी कोणालाही मिळो, नाशिकमध्ये धनुष्यबाणच असावा असं अजय बोरस्तेंना वाटतं। ही जागा परंपरेनं शिवसेनेनं जिंकली, इथला मतदार शिवसेना या पक्षाला मानणार आहे। त्यामुळे आमचा आग्रह आहे। आणि राहिला विषय नावाचा, तर मला असं वाटतं की शिवसेनेत नाव महत्वाचं नसतं, शिवसेनेत चिन्ह हे महत्वाचं आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो धनुष्यबाण दिलाय, जे पवित्र चिन्ह आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। व्यक्ती म्हणून नाही तर पक्ष म्हणून आम्ही काम करतो। राष्ट्रवादीही नाशिकच्या दाव्यावरून मागे हटायला तयार नाही। भुजबळ नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच नसल्याचं सांगतात, मात्र अप्रत्यक्षपणे दावेदारीवर ते ठाम आहेत। अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर नाशिक कोणत्याच परिस्थितीत सोडणार नाही असे संकेत दिले। आज उद्यापर्यंत नाशिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा असा आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे। रत्नागिरी असेल, ठाणे असेल, पालघर असेल, मुंबईतल्या काही जागा असतील, यातला निर्णय उद्या किंवा परवापर्यंत होईल। महायुतीत नाशिकचा पेच सुटण्याची अजिबात चिन्ह दिसत नाहीत। उलट नाशिकमुळे महायुतीत बंडखोरीची बीजं रोवली गेल्याचं दिसू लागतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।